लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री देवेश पाटील आणि भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री जगन पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले होते. तर या मेळाव्यास भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. तसेच कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि आमणे लोणाड परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्ष, संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने काम करून पक्षाची ताकद वाढवावी असे त्यांनी सांगितले. यावेळी आमणे लोणाड जिल्हा परिषद गटाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा जोरदार स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात पक्षाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्नेहभोजनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये आपुलकी आणि संघटनात्मक एकात्मता अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कार्यकर्ता मेळाव्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा ग्रामीण संघटनाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षापासून देवेश पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत आम्ही होतो तेव्हापासून राष्ट्रवादीचा कौटुंबिक सोहळा आणि भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर ती परंपरा कायम ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कौटुंबिक सोहळ्याचं आयोजन देवेश पाटील यांच्या माध्यमातून होत होतं. मागच्या 3-4 वर्षापासून जगन पाटील यांनी ह्या विभागामध्ये पूर्ण तालुक्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौटुंबिक स्नेहसंमेलन हे आयोजित करण्याचं सुरुवात केली. निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी ही फक्त राजकीय क्षेत्रामध्ये काम करते असं नाही, निवडणूक आल्यानंतर कार्यकर्त्यांना बोलवायचं आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं अशा प्रकारची भावना न ठेवता काम करणारी पार्टी आहे. सततच कार्यकर्त्यांना मनामध्ये ही भावना निर्माण होण्याच्यासाठी अशा प्रकारचे कौटुंबिक स्नेहसंमेलनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केली जातात. त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण निश्चितपणाने होते, पार्टीने दिलेल्या कार्यक्रमांचीही चर्चा होते आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा एक कुटुंब म्हणून फक्त भिवंडीतच नाही तर ठाणे ग्रामीणमध्ये पूर्ण एक कुटुंब म्हणून भारतीय जनता पार्टी ही सतत कार्यरत असते. भारतीय जनता पार्टीच्या कामाची कॉपी कोणालाच करता यायची नाही. मी सांगितलं की हे जे कौटुंबिक स्नेह संमेलन आहे हे स्नेह संमेलनाची कॉपी करून अनेक लोक त्यांच्या माध्यमातून ते कार्यक्रम करायला लागले. याचा अर्थ आमचा हा कौटुंबिक स्नेह संमेलन हा यशस्वी आहे असं त्याचा अर्थ आहे. कामाच्या बाबतीत आपण उल्लेख केला तर कामाची आमची कोणी कॉपी करू शकत नाही. या तालुक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी 10 वर्ष खासदार असताना जे काम केलेलं आहे तेच काम तुम्हाला दिसेल. मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही. फक्त सोशल मीडियावर आता जे काही खड्डे पडलेत फक्त व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकतात लोक. पूर्वी काय करायचे, व्हिडिओ टाकायचे आणि मला ट्रोल करायचे. आता कोणी कोणाला ट्रोल करत नाही. आता हे अशा पद्धतीचं जे काय वर्तन काही लोक करतात ते चुकीचं आहे. खड्डे जर पडले असतील तर त्याचा त्रास सगळ्यांनाच आहे. जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लक्ष देऊन ते करण्याची आवश्यकता आहे. बरोबर, आम्ही तर पदावर असो नसो सत्तेत आम्ही आहोत, त्याच्यामुळे काम सत्तेच्या माध्यमातून करण्याची जबाबदारी अजूनही आमची आहे, आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही आमचं योगदान देत असतो. बघा, परवाच एक तुम्ही बघितलं तर शहापूरला एक जवान रस्त्यामध्ये खड्डे आहेत म्हणून त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तो वारला. एक जवानाला सुद्धा रस्त्यातल्या खड्ड्यांच्यामुळे आपलं जर जीव गमवायला लागत असेल. एक भिवंडी तालुक्यात आपल्या शहरामध्ये अंजीर फाट्याला
अंजीर फाट्याला राहण्याला एक आपली भगिनी ही नवऱ्याच्या सोबत कुठल्या कामासाठी भिवंडीत येत होती. खड्ड्यामध्ये गाडी आपटली आणि तिच्यावरून गाडी गेली आणि तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. हे अशा प्रकारे ज्या काही घटना घडतात या घटना घडू नये म्हणून लोकप्रतिनिधींनी सततच लक्ष ठेवणं गरजेचं असते. म्हणून कोणीही लोकप्रतिनिधी असला तरी त्याचं लक्ष कामाच्यासाठी असणं गरजेचं आहे. आपण इतर ठिकाणी जेवढं लक्ष देतो त्याच्याऐवजी ह्या गोष्टींकडे जी काय असुविधा पावसाच्यामुळे तयार होते त्या असुविधांकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे. जगन पाटलांना जिल्हा युवा मोर्चाची जबाबदारी दिलेली आहे. ते सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरून पक्ष संघटनेचं काम वाढवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करतात. निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वामध्ये देवेश पाटील यांच्या सहकार्याने काम करत असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये युवा मोर्चा ठाणे जिल्ह्यामध्ये अव्वल स्थानावर येईल असा मला विश्वास आहे. भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे फक्त जगन पाटील नाही तर आमचे सगळे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत गायकर असेल, श्रीधर पाटील असेल, निलेश गुरव असेल, आमचे नेते मंडळी असतील, ही सगळी नेते मंडळी ही सततच कार्यरत असते. भारतीय जनता पार्टी जनसेवेसाठी सततच कार्यरत असणारी पार्टी. भारतीय जनता पार्टी फक्त पक्ष संघटनेचं काम करत राहते असं नाही. पक्ष संघटनेचं तर काम करतेच, पण त्याचबरोबर जनतेच्या सेवेसाठी आपलं योगदान भारतीय जनता पार्टी देत राहते. आपल्या सर्वांचे लाडके माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने देवेश पाटील आणि जगन पाटील ह्या दोघेजण गटारीचं आयोजन केलेलं आहे, स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे. एक कार्यकर्ता मेळावा म्हणूनही त्याला नाव दिलेलं आहे, कारण आदरणीय कपिल पाटील साहेब आपणा सर्वांना संबोधित करणारच आहे. खरोखरच आपण नेहमी बघत असतो की जगन पाटील असेल, देवेश पाटील हे दोघेही दरवर्षी मला वाटतं गटारीचा कार्यक्रम करतात. साहेब फक्त गेल्याच वर्षी आपण संग्रीलाला तो कार्यक्रम आयोजित केला, नाहीतर या परिसरात गेला होता गेल्या वर्षी संग्रीलालाही केलेला. तर नेहमीच